रामकृष्ण हरी. वारी चुकायाची नाही, किती असू दे प्रवास, वारी चुकायाची नाही, किती होऊ दे रे त्रास, वारी चुकायची नाही. तुला वचन आहे माझं, वारी चुकायची नाही. हाच गजर रे आज, वारी चुकायची नाही. नमस्कार. दरवर्षी लाखो लोक अनेक किलोमीटर पायी चालतात. पंढरपूरची वारी म्हणजे पायी चालणे नसून ती एक आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक साधना आहे. हजारो वर्षापासून चालत आलेल्या या परंपरेत पायी चालण्याला अत्यंत महत्त्व आहे. ना कोणता मोबदला, ना कोणती स्पर्धा, ना प्रसिद्धीची इच्छा, फक्त एकच ध्यान, विठ्ठल विठ्ठल. चला तर जाणून घेऊया पंढरीची वारी इतकी का महत्त्वाची मानली जाते. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अमूल्य वारसा आहे. ही परंपरा हजारो वर्षापासून अखंड सुरू आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत पायी चालत पंढरपूरला जातात. हातात टाळ, गळ्यात तुळशीची माळ, ओठांवर हरिनामाचा गजर आणि हृदयात विठ्ठलाचे ध्यान. वारी म्हणजे ईश्वराच्या भेटीची ओढ आणि मानसिक शांतीचा मार्ग होय. पंढरीच्या वारीची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत महाराज यांनी आषाढी आणि कार्तिकी वारीने केली असा उल्लेख मिळतो. त्यानंतर 13व्या शतकात संत नामदेव महाराजांनी या परंपरेला लोक चळवळीचे स्वरूप दिले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूहून पालखीतून पंढरपूरकडे नेण्याची प्रथा सुरू झाली. या प्रवासात लाखो वारकरी एकत्र येऊन ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत टाळ, वीणा, मृदुंगाच्या गजरात मार्गक्रमण करतात. वारीमध्ये जात, पात किंवा गरीब श्रीमंतीचा कोणताही भेद नसतो. सर्व भक्त विठ्ठलमय होतात. सर्वजण विठ्ठल नामाचा गजर करत समानतेचा संदेश देतात. वारकरी जेव्हा पंढरपुरात पोहोचतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात तेव्हा अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. त्या क्षणी त्यांना वाटते की अनेक दिवसांचा प्रवास, कष्ट आणि त्यांची भक्ती याचे सार्थक झाले. विटेवर उभा असलेला विठ्ठल भक्तांना जणू सांगतो की मी तुझी वाटच पाहत होतो. ही भेट म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाचा सर्वोच्च क्षण असतो. पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती सेवा, समता, भक्ती आणि मानवतेचा जिवंत संदेश आहे. म्हणूनच लाखो वारकरी दरवर्षी आनंदाने म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आणि विठ्ठलाच्या नामात स्वतःला पूर्णपणे अर्पण करतात. जर तुम्हालाही विठ्ठलावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा रामकृष्ण हरी. विठ्ठल वारीमध्ये सर्वजण समान असतात. सर्वजण एकमेकांची काळजी, सेवा करतात आणि वारीचा सर्व प्रवास विठ्ठलावर सोडून विठ्ठलाच्या नामात रमून जातात. ही यात्रा मनाला शांत करते, संयम शिकवते आणि देवाशी एक वेगळे नाते जोडते. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, मनोनी कळिकाळा पाड नाही. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.